नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2024 पद अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी महत्त्वाचे कायदे या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 चा आहे. क्वेश्चन नंबर 2, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम कधी अंमलात आणला? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 20 जानेवारी 2006 ला अंमलात आणला आणि हा अधिनियम कधीचा आहे? 2005 चा आहे आणि याची अंमलबजावणी कधी झाली? 2006 ला, ते 20 जानेवारी. कन्फ्यूज होऊ नका क्वेश्चन मध्ये. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली? त्याचा आन्सर आहे कलम 3 नुसार. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील 3 कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना विचारलं तर ते आहे कलम 17. राज्य बाल हक्क राज्यासाठी कलम 17 आणि राष्ट्रासाठी कलम 3 नुसार. क्वेश्चन नंबर 4 आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये केंद्र शासनाद्वारे नियुक्त केलेले एकूण किती सदस्य असतात? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये केंद्र शासनाद्वारे नियुक्त केलेले एकूण 6 सदस्य असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करा, जेणेकरून मला माहित पडेल की विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये कमीत कमी किती महिला सदस्य असतात? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये कमीत कमी 2 महिला सदस्य असतात. क्वेश्चन नंबर 6, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. क्वेश्चन नंबर 7, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष याची नियुक्ती महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या मार्फत केली जाते. आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष विचारलं तर त्याची पण महिला व बाल विकास मंत्रालय, पण कोणते? राज्याचे. क्वेश्चन नंबर 8 आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर याचा आन्सर आहे 3. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कालावधी 3 वर्षाचा असतो. क्वेश्चन नंबर 9, जर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ICDS एक्झामच्या बद्दल अपडेट आणि वेगवेगळ्या एक्झाम बद्दल नेहमीच अपडेट मिळत राहतील. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना अधिक वेळा पद धारण करता येत नाही, तर किती? 2 पेक्षा. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना 2 पेक्षा अधिक वेळा पद धारण करता येत नाही. क्वेश्चन नंबर 10 आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष यांना किती वर्ष वयापर्यंत अध्यक्ष या पदावर राहता येते? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष यांना वयाच्या 65व्या वर्षापर्यंत पदावर राहता येते. क्वेश्चन नंबर 11 आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य यांना किती वर्ष वयापर्यंत सदस्य पदावर राहता येते? तर सदस्यासाठी आहे वय 60 आणि अध्यक्षासाठी 65. अध्यक्ष 65 आणि सदस्य 60. समजलं? क्वेश्चन नंबर 12, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे पद रिक्त झाल्यास किती दिवसांच्या आत ते पद भरावे लागते? त्याचा आन्सर आहे 90 दिवसाच्या आत, म्हणजे 3 महिन्याच्या आत. 90 दिवस. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे पद रिक्त झाल्यास 90 दिवसाच्या आत ते पद भरावे लागते. क्वेश्चन नंबर 13 आहे,
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या 2 बैठकांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये? त्याचा आन्सर आहे 3. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या 2 बैठकांमधील अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये. म्हणजे 3 महिन्याच्या आत बैठक घ्यावी लागते. क्वेश्चन नंबर 14 आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला चौकशी करण्यासाठी कोणत्या न्यायालयाचे अधिकार असतात? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला चौकशी करण्यासाठी दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. नंबर 15 आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कलम 17. बघा मगाशी सांगितलं आहे तर राष्ट्रीय बाल हक्क साठी अधिनियम कलम 17 नुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कलम 17 नुसार आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कलम 3 नुसार. ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन मध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कोणत्या प्रकरणात राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची माहिती आहे? तर याचा आन्सर आहे प्रकरण 4. प्रकरण 4. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील प्रकरण 4 मध्ये राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची माहिती आहे. क्वेश्चन नंबर 19. किमान किती वर्षे काम केलेल्या वकिलाची बाल न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करता येते? तर याचा आन्सर आहे 7. किमान 7 वर्षे काम केलेल्या वकिलाची बाल न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येते. क्वेश्चन नंबर 20 आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना 5 मार्च 2007 ला झाली आहे. बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केला तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व एक्झामची अपडेट तिथे तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.